कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याच्यासाठी मला एजेंना बाहेर बोलवावे लागेल। अय्या, बोलवू का? एजेंना माहिती आहे तिसरी गोष्ट। हो मग? आणि एजेंना माहिती आपल्याला नाही माहित। सरू, तूच ऐकत बस, तिसरी गोष्ट मी चालले। वहिनी पण बोलवू ना? नाही असं कसं मी अरे एजे सांगते लगेच चल। काय झालं मॅडम? एवढा कसा विचार करताय? काय नाही ते एक मिनिट हा। सॉरी हा, मला हा फोन घ्यावा लागेल। शुअर, आलेच मी। तुम्ही इथे? या नीला, काय चाललंय? आधी इथे बसा, ऐका माझं, बसा इथे, बसा बसा। नीला, आई रूम मध्ये नाही, घरात नाहीये, तिला शोधायचंय मला। तू काय चाललंय तुझं? मला कळतंय ती आजी नाहीये म्हणून तुम्हाला खूप खूप टेन्शन आलंय, खूप त्रास होतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आले। हे बघा, आता नाही, काम करा, माझे नीट ऐका, डोळे बंद करा आणि अगदी अगदी मनापासून आजींना हाक मारा। आजींना सांगा की मला त्यांची खूप खूप काळजी वाटते, खूप आठवण येते। तुम्ही इथे त्यांच्या खोलीत त्यांची वाट बघताय आणि जोपर्यंत ते इथे येत नाही तुम्ही कुठेच जाणार नाही। नीला, हे बघ, तुझे अतरंगी सोल्युशन्स कामी येतात कधी कधी, पण नॉट दिस टाइम। आय एम वरीड। आई मला सापडत नाहीये, तुला कळते तरी का? मला शोधावं लागेल तिला। अभि मी सांगते म्हणून प्लीज एकदा करून बघा। हे बघा, मला ना फक्त एवढंच माहिती की जगातली कुठली आई आपल्या मुलाच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहूच शकत नाही। आणि अभि, माझी आई तर या जगातच नाहीये, पण तुम्हाला माहिती, ही सगळं बोलते तिच्याशी, सगळं सांगते तिला, आणि मला माहिती ती माझं सगळं ऐकते। मला ना कायम एक कनेक्ट फील होतो तिच्या बरोबर, आणि मला खात्री आहे ना, तुम्ही जर मनापासून आजींना हाक मारलीत ना तर त्यांना सुद्धा ती नक्की ऐकू जाईल। प्लीज माझ्यासाठी एकदा करून बघा ना, प्लीज 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 प्लीज। आई लीला म्हणते तसं हे वर्कआउट होणार का नाही मला माहित नाही, पण तू घरी नाही आहेस त्यामुळे मी खूप अपसेट आहे। प्लीज प्लीज लवकर ये घरी, प्लीज माझ्यासाठी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।